नमस्कार मित्रांनो. एकदा एका गावात एक युवक राहत होता. त्याला सतत भूतकाळातील वाईट आठवणीने त्रास होत असे. एक छोटीशी गोष्ट जरी घडली तरी तोच विचार तो दिवसभर मनात गुंतून ठेवत असे. तो तणावामध्ये आणि मानसिक अशांतीत राहायचा. त्यामुळे त्याच्या कुठल्याही कामात मन लागायचं नाही आणि ते काम पूर्ण व्हायचं नाही. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की गावात एक बुद्धिस्ट मठ आहे आणि तिथे एक झेन मास्टर आहे. त्याच्याकडे काहीतरी उपाय असेल. दुसऱ्या दिवशी तो युवक त्या मठात गेला आणि त्या झेन मास्टरला भेटला आणि आपल्या समस्या सांगितल्या. मास्टरने त्याचे सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि आज जाऊन एक ग्लास पाणी भरून घेऊन आला आणि त्या युवकच्या हातात दिलं आणि विचारलं, या ग्लासचं वजन किती असेल? युवकने उत्तर दिले, अचूक सांगता येणार नाही, पण वजन थोडक्यात आहे. मग मास्टरने सांगितले, जर मी ह्या ग्लासला काही वेळ धरून ठेवले तर काहीही होणार नाही, पण जर मी हा ग्लास 1 तास धरून ठेवला तर माझा हात थोडा दुखेल आणि जर मी हा ग्लास संपूर्ण दिवस धरून ठेवला तर माझा हात प्रचंड दुखेल. मांसपेशींमध्ये ताण येईल आणि कदाचित हात गळू शकतो. मास्टरने युवकला विचारले, ग्लासचे वजन वाढले का? युवकने उत्तर दिले, नाही, वजन तेच राहणार. तर मग हे दुखणं कशामुळे होतं? मास्टरने विचारले. युवकने उत्तर दिले, जास्त वेळ धरून ठेवल्यामुळे. मास्टरने सांगितले, आपल्या आयुष्यातही समस्या या ग्लासाप्रमाणेच असतात. जर तुम्ही समस्यांना मनात धरून ठेवत राहाल तर ते तुम्हाला ताण आणि अशांती देतात. त्या गोष्टीचा विचार करत बसण्याऐवजी त्या गोष्टी सोडून द्यायला शिका. विचारांच्या भाराने तुमचे जीवन दुःखी होऊ शकते. त्यामुळे चिंता न करता तुमच्या आजच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टीत यश मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करा आणि पुढे जा. तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य असं की जीवनातील अडचणींना मनात सतत धरून ठेवण्याऐवजी त्यांना सोडून द्या आणि वर्तमानात काय करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. चिंता कमी करा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.